कुपवाड परिसरातील शिवनेरीचा राजा मित्र मंडळ शिवनेरी नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या हस्ते महाप्रसादाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला। महाप्रसादाचा लाभ हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला। शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा मंडळाचे हे पहिलेच वर्ष असून पुढील काळात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले। शिवनेरी नगर परिसरातील हे मंडळाचे कार्यकर्ते विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवित असतात। मंडळाला सर्वोपरी सहकार्य करू असं यावेळी बोलताना पृथ्वीराज भैया यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य कायमस्वरूपी राहील असं सांगितलं। शिवनेरीचा राजा मित्र मंडळाचे मार्गदर्शक सचिन ढोणे, सिकंदर मुजावर, मुसा शेख, बंडू घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे संयोजन प्रवीण ताटे, धीरज पवार, संकेत वर्णे, सागर शिंदे, ओमकार सतारे, चेतन सतारे, सुजय खाडीलकर, आकाश सावंत, गणेश गुरव, अभिजित सुतार, मयुरेश कांबळे, अरविंद ताटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले। आज कुपवाड गणपती मंदिर येथील शिवनेरीचा राजा या मंडळानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। पुन्हा एकदा कुपवाड नगरीनं या निमित्तानं सर्व सामाजिक भावना जपत एक अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे आणि हजारो नागरिकांनी या सगळ्या मुलांना पाठीशी राहून शुभ आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे। खऱ्या अर्थानं कुपवाड हे सांगलीतलं एक कष्टकरी लोकांचं गाव म्हणायला पाहिजे, कारण या कुपवाडमध्ये MIDC आहे, या कुपवाडमध्ये सगळे कष्टकरी मुलं आहेत, पण आपल्या रोजच्या जीवनमानातनं ते वेळ काढून असे सर्व सामाजिक उपक्रम ते कायम करत असतात। या मंडळाला माझ्या शुभेच्छा आहेत। राजा मित्रमंडळ शिवनगर कुपवाड यांच्यातर्फे आज शिवजयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते, तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेत आहेत। इथून पुढे शिवनेरी राजा जे मंडळ आहे इथून पुढे अशाच पद्धतीचे विविध कार्यक्रम या पद्धतीने घेणार आहे आणि हा आमचा पहिलंच वर्ष आहे महाप्रसाद घ्यायचं, त्यामुळे सर्व लोकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचे आयोजन करावे।